नमस्कार, मी सतीश मुळे, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या 8 दिवसांच्या लॉकडाऊनला सर्वत्र मिळाला 100% प्रतिसाद. भरमसाठ बिले पाठवून वीज ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या महावितरणला भाजपच्या शिष्टमंडळाने धरले धारेवर. आणि संकल्प युनिक फाउंडेशनने दापोली तालुक्यातील 100 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूया विस्तारानं. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या 8 दिवसाच्या लॉकडाऊनला सर्वत्र 100% प्रतिसाद मिळाला आहे. रुग्णसंख्या कमी होण्याच्या दृष्टीने ब्रेक दी चेन आवश्यक झाल्याने 1 ते 8 जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी KTVजवळ बोलताना दिली. सर्वांना नमस्कार. आषाढी एकादशीची सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी रत्नागिरी बोलतो. कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यामध्ये मागील लॉकडाऊनची खूप मोठी भूमिका आहे. तर आमच्या जिल्ह्यामध्ये मागील 7-8 दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ होऊन ॲक्टिव्ह संख्या 140 पर्यंत पोहोचलेला आहे. तर हे सोशल ट्रान्समिशन रोखण्यासाठी ऑपरेशन ब्रेक द चेन म्हणून आपण 1 तारीखपासून 8 तारीखपर्यंत रत्नागिरी पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण लॉकडाऊन सुरू केलेले आहे. पूर्वी लोक सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म पाळायचे, लोक अननेसेसरी बाहेर पडायचे नाही, लोक मास्क वापर करायचे, सॅनिटायझर वापर करायचे. पण आता ते थोडासा शिथिल होण्यासारखं दिसून आलेलं आहे. म्हणून हे आपण स्टेप घेतलेलं आहे. आणि 1 ते 8 दिवसामध्ये जर काही सोशल ट्रान्समिशन झाला असेल आपल्या जिल्ह्यात, ते रोखण्यासाठी आपण हा केलेला आहे. तर मी या माध्यमातून सर्वांना विनंती करू इच्छितो की कृपया घराचे बाहेर अजिबात पडू नये. ओन्ली मेडिकल इमर्जन्सी काही असेल तेव्हाच घराचे बाहेर पडावे, अन्यथा अननेसेसरी घराच्या बाहेर पडू नये. आपला सेवेसाठी प्रशासन तत्पर आहे. कृपया प्रशासनाला सहकार्य करावे. धन्यवाद. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 661 वर पोहोचली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने लॉकडाऊनची घोषणा केली. आणि विशेष म्हणजे 8 दिवसांच्या या लॉकडाऊनला रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात 100% पाठिंबा मिळाला असल्याचे दिसून आले.
सतत गजबजणारे रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली आदी भागातील सर्वच रस्त्यांवर नागरिक व गाड्यांअभावी सन्नाटा पसरला असल्याचे दिसून आले। रत्नागिरी शहरातील राममाळी, धनजी नाका, मच्छी मार्केट, गोखले नाका, मारुती मंदिर आदी भागातील किराणा व मेडिकल वगळता सर्व दुकाने तसेच हॉटेल्स, टपऱ्या, दारू दुकाने जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार बंद ठेवण्यात आली होती। चला हो 1 ते 8 जुलै दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान नागरिक व वाहने रस्त्यावर फिरू नयेत म्हणून जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे। तर पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवेशद्वार असलेल्या कशेडी, कुंभारली व आंबाघाट सील करण्यात आला आहे। गाडी व्यवस्थित पार्क करायची। दरम्यान लांजा येथील KTVचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी दिलेल्या वृत्तानुसार लांजा, पाली, देवरुख व राजापूर येथे लॉकडाऊनला 100% प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले। मागील 3 महिन्याची एकत्रितरित्या भरमसाठ वीज बिले पाठवून ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या रत्नागिरी येथील महावितरणच्या कार्यालयावर भाजपने धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले। 1000 युनिट्स जर तुम्ही मीटर रिडिंग आतापर्यंत घेतलं असेल 3 महिन्यात तर ते तुम्ही कसं डिवाइड करणार मला सांगा। 3 महिन्याच्या जेवढं दिलाय त्यावर कन्व्हिन्स आहात का? तुम्हाला सांगतो ते बघ ते बघू दे तुम्ही बोला सर। भागिले 3 किती 3.5
एका महिन्याला. मग पहिल्या 100ला 3 रुपये 41 पैसे म्हणजे काय असेल ते. नंतर 101 ते 300ला जो काही रेट आहे तो लावलाय. ₹23,000 बिल दिलं आणि नंतर 3600 दिलं करेक्ट करून. लोकांनी काय तुमच्या दरवाज्यात येऊन तुम्ही हे करत राहायचं? तुमच्या ₹10 समथिंग येतो. 500 च्या वर 10 रुपये. तुम्हाला साहेब तुम्हाला माहिती नाही 300च्या वर 9 ते 45 पैसे. दाम जरा संजय लोक येतात आहेत. लोकांना पैसे आपले लोक येतात आहेत. त्यांना तिथे 100 माणसं आहेत. मग तुम्ही त्यांना तिथे काय उत्तर देताय हो? तुम्ही दरम्यान महावितरणने सर्व वीज बिलांमध्ये दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी KTV बोलताना दिली. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज आम्ही MSEBच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली, त्यांना निवेदन दिलं. प्रामुख्याने जी आत्ता या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या कालावधीतली आणि त्याच्यानंतरची जी बिलं आली आहेत त्या बिलासंदर्भात लोकांच्या मनात प्रचंड असंतोष होता. कारण का ही बिलं अतिरेकी जास्त आहेत असं ग्राहकांचं म्हणणं होतं. अनेक ग्राहकांच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. बिलांमध्ये तफावती आहेत हेही लक्षात येत होतं आणि त्यामुळे आम्ही आज अधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो. त्यांना परिस्थिती सर्व समजावून सांगितली. या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची एक्सेसिव्ह बिलं आणि लोकांच्या मनात असलेल्या शंका यांचं निरसन होईपर्यंत ग्राहकांनी वीज बिलं भरू नयेत. कोणत्याही पद्धतीत ग्राहकांची वीज जोडणी तोडली जाऊ नये आणि जी बिलं आज आलेली आहेत आणि ती योग्य असतील तरीही त्या बिलांचं पेमेंट करण्यासाठी लोकांना 3 महिन्याचे हप्ते द्यावेत अशा प्रकारच्या मागण्या आम्ही केल्या होत्या. या सर्व मागण्या MSEBच्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्या आहेत. त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं आहे लोकांच्या बिलासंदर्भात असलेला संशय मिटेपर्यंत लोकांनी बिलं भरू नयेत. कमर्शियल आस्थापनांना जी बिलं आली आहेत ती बिलं ते परत दुरुस्त करून देणार आहेत. त्यांनीही बिल भरण्याची आवश्यकता नाही. आणि या सर्व कालखंडामध्ये जिथपर्यंत ग्राहकाचं समाधान होत नाही तिथपर्यंत कुठच्याही पद्धतीने वीज तोडणी बंद केली जाणार नाही किंवा वीज जोडणी तोडली जाणार नाही असं सुस्पष्ट आश्वासन MSEBच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलं. भारतीय जनता पार्टीची जी भूमिका होती ही जनतेबरोबर राहण्याची आहे. जनतेवर जर अन्याय होत असेल तर जितके वेळा अन्याय होईल त्यावेळेला जनतेच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं व्रत आहे. आणि अशा प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून आवश्यक ते ज्या ज्या वेळेला काही करावं लागेल ती पावलं उचलण्यासाठी भारतीय जनता पार्टी सक्षमतेने जनतेबरोबर राहील. महावितरणने पाठवलेल्या भरमसाठ बिलाविरुद्ध जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन वहाळकर, राजेश सावंत, मुन्ना चवंडे, सचिन करमरकर, राजेश तोडणकर, उमेश कुलकर्णी, सुप्रिया रसाळ, ऐश्वर्या जठार, मानसी करमरकर या सर्वांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांची भेट घेत चर्चा केली. आणि मे महिन्याचं प्रत्येक ग्राहकाच्या बाबतीत कमर्शियल असेल किंवा रेसिडेन्शियल असेल. आता यांचंच उदाहरण घेतलं मी जे का बिल आता आम्ही इथे बसून जे काय त्यांना मी सॅटिस्फाय केलं बिल अगदी त्याच्यात म्हणजे जे झाले त्याप्रमाणे आला पाहिजे. हे बघा इथे कुठल्या तारखेपर्यंत आम्ही पेमेंट कन्सिडर केलेलं आहे हे पण दिसतंय आणि तुम्ही किती रक्कम भरलेली आहे त्या पण इथे नव्हता. बिल दर वाढणं हा एक वेगळा विषय पण माझ्याकडे आलेलं बिल हे अतिरिक्त आहे म्हणून मी अस्वस्थ झालोय असं सर्वसामान्यपणे झालं नव्हतं. बिलं वाढतात, युनिटचे कॉस्ट वाढते त्यावेळेला कधीतरी असं होतं. मी म्हणत नाही की आम्ही म्हणतोय तसं नाही. तुम्हाला जी काही सिस्टीम आहे ती समजून घेऊन तुम्ही करा. पण जर आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही ॲग्नी निर्माण होत असेल तर त्याला आपल्याला काहीतरी सोल्युशन तर काढलं पाहिजे. रेसिडेन्शियल एकदम तुम्ही बिलिंग करता नाही तुमचं जसं झालं ना मध्ये कसं बसवलेलं आहे. महावितरणतर्फे चर्चेत सहभागी झालेले अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी वीज बिल दुरुस्तीचे आश्वासन देत 3 हप्त्यात बिले भरण्याची मुदत दिली जाईल असे म्हणाले आणि कोणतेही वीज कनेक्शन तोडले जाणार नाही असे सांगितले. मी ग्राहकांना एवढं म्हणजे आश्वासन देतो रत्नागिरी जिल्ह्यातल्या की कमर्शियल ॲव्हरेज बिलिंग ज्या ग्राहकांचे झालेले आहेत
अशा ग्राहकांना ॲव्हरेज बिलं भरण्याची आवश्यकता नाही, ते आपण भरू नयेत. कमर्शियलचं बिलिंग ज्यावेळेस रिडिंगनी होईल, कदाचित या महिन्यात पण काही ठिकाणी आपण पोचू शकत नाही, कंटेनमेंट एरिया आहे, किंवा काही लोक येऊ पण देत नाहीत गावामध्ये, सोसायटीमध्ये. तर जोपर्यंत रिडिंगचं बिल आपल्याला येत नाही कमर्शियलचं, तोपर्यंत आपल्याला भरण्याची आवश्यकता नाही. आणि बिल नाही भरलं म्हणून आम्ही कुणाचंही सप्लाय डिस्कनेक्ट करणार नाही. दुसरी गोष्ट, लॉकडाऊनमुळे सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती नाजूक झालेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये आपली भरपूर जनता राहते. तर अशा परिस्थितीमध्ये जे काही टोटल आपलं 3 महिन्याचं बिल आहे, एक सर्वसामान्य गरीब माणूस भरू शकत नाही. तर त्यासाठी घरगुती बिलांसाठी किंवा इतर बिलांसाठी जो ॲक्युमुलेटेड बिल आहे, तर त्याच्यासाठी आपण 3 हप्त्यामध्ये त्याची वसुली करणार, तशी सगळ्यांना संधी देणार आहेत. 3 हप्त्यामध्ये आपण ते बिलं घेऊयात आणि बिलाच्या वसुलीबाबत अजिबात आमच्याकडून कुठलीही सक्ती होणार नाही. तसंच कोणाचंही सक्तीने डिस्कनेक्शन होणार नाही जोपर्यंत प्रत्येक कंझ्युमरचं बिलाबाबत समाधान होत नाही. त्यासाठी आम्ही प्रत्येक तालुक्यात आमचे सेक्शन ऑफिस आहेत 35, तिथपर्यंत आम्ही जाणारच आहोत. परंतु आमचा प्रयत्न असा राहील की मोठे गावं, तसं तर प्रत्येक कंझ्युमरपर्यंत जायला पाहिजे, पण त्या गोष्टी शक्य नाही. तरी आम्ही ॲडव्हान्समध्ये ग्रामीण भागामध्ये एक दिवस त्यांना सांगून सरपंच ग्रामपंचायत, त्या ग्रामपंचायतमध्ये बसून त्यांचं बिलाचे जे काही तक्रारी असतील ते आम्ही निश्चित सोडवण्याचा प्रयत्न करू. दरम्यान शिवसेनेच्या वतीने विदा सावरकर नाट्यगृह येथे वाढीव वीज बिलासंदर्भात आयोजित तक्रार निवारण केंद्रामध्ये अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या अडचणी समजून घेतल्या. आणि जर पुढे 260च्या पुढे जर ते केले 520 युनिट, त्याला 700. रत्नागिरी येथील संकल्प युनिक फाउंडेशनच्या वतीने निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या दापोली तालुक्यातील पाळंदे, हरणे, बौद्धवाडी, 5 पांढरी आदी भागात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. संकल्प युनिक फाउंडेशनने अन्नधान्याचे वाटप केल्याबद्दल पाळंदे गावातील ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. नमस्कार. आज वादळामुळे खूप मोठं वादळ होतं आणि हरणळ, केळशी अशा ठिकाणी भरपूर नुकसान झालं होतं. आज बऱ्याच गावांच्यात मदत मिळाली होती, पण एक पाळंदे वाडी आमची अशी वंचित राहिली होती की कोणतीही मदत तिथे अजूनपर्यंत मिळाली नव्हती. आज संकल्प युनिक रत्नागिरी यांच्या सहाय्याने आमच्या इथे आता मदत पोचलेली आहेत की गरजेचं अन्नधान्य त्यांनी डाळ, तांदूळ, तेल पिशवी अशा प्रकारचे विविध अन्नधान्य दिलेले आहेत. तर त्यांच्या आमच्या पाळंदे वाडीतर्फे खूप मनापासून आभार आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आम्ही आमच्या गावातर्फे त्यांना शुभकामना देतो. अध्यक्ष दिलावर कोणकरी, उपाध्यक्ष शकील गवाणकर, सईद मुल्ला, इस्माईल नाकाडे, मजीद नेवरेकर आदींनी दापोली तालुक्यात जाऊन सुमारे 100 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. लॉकडाऊन व कोरोनासारखे संकट असतानाही संकल्प युनिक फाउंडेशनने सामाजिक भावनेतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या 8 दिवसांच्या लॉकडाऊनला सर्वत्र मिळाला 100% प्रतिसाद. भरमसाठ बिले पाठवून वीज ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या महावितरणला भाजपाच्या शिष्टमंडळाने धरले धारेवर. आणि संकल्प युनिक फाउंडेशनने दापोली तालुक्यातील 100 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.